आज आपण अगदी मस्त असं सुक्या करंदीचं कालवण बनवणार आहोत. बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर हे कालवण केलत ना, तर तुम्ही चिकन मटनला विसरणार, एवढं टेस्टी हे सुक्या करंदीचं कालवण होतं. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर त्याच्यासाठी मी ही करंदी घेतलेली आहे सुक्की. तिला छान अशी साफ केलेली आहे. तिच्या डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग आणि खालचे पाय आपण काढून टाकायचे आहेत. आणि आता आपण त्याच्यामध्ये ना गरम पाणी घालून ठेवणार आहोत, म्हणजे ती मस्त अशी फुलून वरती येईल. छान अशी फुलली जाते ती गरम पाण्यात ठेवल्यामुळे आणि स्वच्छ धुतलीही जाते. तर त्याच्यामध्ये आता मसाला वापरणार आहोत आपण हिरवीगार कोथिंबीर घेणार आहे, थोडेसे खोबऱ्याचे तुकडे, आलं, लसूण आणि काही खडे मसाले घेतले आहेत. धने, लाल फूल, दगडफूल, काळी मिरी आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा घेतला आहे मी. आता हे आपण छानपैकी आहे ना असं बारीक असं मिक्सरला दळून घ्यायचं आहे. छान अशी पेस्ट करून घ्यायची. बघू शकता आपण आता कशा भिजल्या आहेत आपली करंदी, छान असे टम्म फुगलेले आहेत. तर आता आपण करायला सुरुवात करूया. तर इथे मी तेल गरम करून घेतलंय. त्याच्यामध्ये एक मोठा साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि एक बटाटा कापून घेतला आहे मी. तो आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. त्याच्याने खूप छान टेस्ट येते सुक्या मच्छीला. थोडासा लालसर झाला कांदा की त्याच्यामध्ये एक छोटा साईजचा मी टोमॅटो वापरला आहे. त्याला याच्यामध्ये घालून आता परतून घेऊया. चांगला कांदा आणि टोमॅटो एकजीव झाला पाहिजे, मस्त शिजले पाहिजेत, असे आपण परतून घ्यायचे आहेत. मग त्यामध्ये आता आपण हा दळलेला मसाला घालायचा आहे. संपूर्ण मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. घाई करायची नाही, तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. मसाला छान असा परतला गेला की आपल्या रश्श्यालाही खूप छान अशी टेस्ट येते. तर 2 ते 3 मिनिटं असं छान असा मसाला परतून घेतला आहे. बघू शकता तुम्ही तेल सुटलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत. तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकता तुमच्या टेस्टनुसार. पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालणार आहे आणि 1 चमचा जिरा पावडर. आता आपण हे व्यवस्थित असं पुन्हा परतून घ्यायचं आहे. पटपट हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला जळाला नाही पाहिजे. आता आपला मसाला छान शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्याला मसाला आहे ना, त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते आता तेल सुटेपर्यंत छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता कशा प्रकारे आपला मसाला परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ही भिजवलेली करंदी आपण घालून घेणार आहोत. तिलाही छान परतून घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये बटाटाही आपण घालून घेऊया. 1 बटाटा घेतलेला आहे मी. आता बटाटा आणि करंदी चांगले एकजीव असे मसाल्यामध्ये करून घेऊया. तर बघा छान आपलं परतून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर पाणी मी हे गरम घातलं आहे. गरम पाणी घातल्याने ना छान अशी तर्री येते आपल्या रश्श्याला. चवीप्रमाणे मीठ. बघू शकता तुम्ही पाणी घातल्या घातल्या छान अशी तर्री आलेली आहे. मसाला छान आपला परतला गेलेला होता आणि वरून गरम पाणी घातलं, त्यामुळे मस्त असा आपला रस्सा तयार होईल. तर 10 मिनिटांसाठी मी झाकून ठेवलं आहे मंद गॅसवर. तर बघा किती छान आपला रस्सा तयार आहे. पूर्ण घरभर हा करंदीचा स्वाद पसरला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. 1 चपातीच्या जागी तुम्ही 2 चपात्या खाल, इतका छान हा रस्सा लागतो.
चिकन मटनही याच्यापुढे फिक्का पडेल, एवढा भारी हे सुक्या मच्छीचं कालवण लागतं. नेहमीच आपण खातो ओली मच्छी, चिकन, मटन. मग कधीतरी हे वेगळ्या पद्धतीचं असं करून खायचं. खूप टेस्टी लागतं. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे. तर्री पण खूप छान आलेली आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स ही नक्की करून सांगा की तुम्ही कशी बनवता करंदी. तुमच्याकडे करंदी बनवतात का? व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.